Hello commerce students, welcome back to the channel. आउटस्टैंडिंग अक्टूबर 29 डेज चैलेंज फॉर कॉमर्स स्टूडेंट सीजन 1 के डे नंबर 3 में आपका स्वागत है। आज हम ओसी के चैप्टर नंबर 3 के ऊपर एग्जाम लेने वाले हैं। ऑनलाइन टेस्ट होगा आपका। 11 बज चुके हैं, सारे लड़के लड़कियां ऑनलाइन आ चुके हैं। फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच। लास्ट दो एग्ज़ाम हो गई थी, 100+ स्टूडेंट्स ऑनलाइन थे। थैंक यू सो मच, कीप सपोर्टिंग, ऐसे ही सपोर्ट करते रहिए। और आज का जो टेस्ट होने वाला है वो होने वाला है आपके OCM के चैप्टर नंबर 3, ओसीचं तिसरा धडा, जिसका नाम है एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट, उद्योजकतेचा विकास। थोड़ा सा मेरा मूड ऑफ है इस चैप्टर से लेकर, उससे रिलेटेड एग्जाम के बाद डिस्कशन करेंगे। पहले आपकी एग्जाम क्लियर कर लेते हो। सो आर यू गाइज रेडी? रूल्स आपको मालूम है, आपको कमेंट सेक्शन में आंसर देने का है। स्टेप बाय स्टेप हम आज की एग्जाम स्टार्ट करते हैं। मेरे साथ एज ऑलवेज फेडरिक टेलर और हेनरी फेवल, जिनका नाम आपको मालूम है, मेरे साथ है, और मैं आपका प्रसाद सर। सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आज की एग्जाम स्टार्ट करते हैं। सो फर्स्ट क्वेश्चन होगा आपके लिए एक फिल इन द ब्लैंक्स होगा, जिसका आंसर आपको कमेंट सेक्शन में देना है। मैक्सिमम स्टूडेंट्स थोड़ा सा रिक्वेस्ट कर रहे थे कि सर आप जब 2 क्वेश्चंस पूछते हो तो 2 क्वेश्चन में एक 30 या 40 सेकंड का गैप रखो, ताकि कमेंट्स करने में आसानी हो जाए, क्योंकि बहुत सारे लोग कमेंट्स कर सकते हैं। इसलिए मैं कोशिश करूंगा कि 40 to 30 सेकंड का गैप रखो 2 क्वेश्चन में, ताकि आपको कमेंट्स करने का टाइम मिले। सो ठीक है, इंग्लिश मीडियम के स्टूडेंट्स के लिए बैकग्राउंड में दिखेगा, और मराठी मीडियम स्टूडेंट्स के लिए मैं अपने मुंह से सवाल पूछूंगा। सो फर्स्ट क्वेश्चन मराठी मीडियमचे स्टूडेंट्स तुमच्यासाठी आहे। स्टार्टअप इंडिया ... चा पुढाकार आहे। स्टार्टअप इंडिया ... चा पुढाकार आहे। स्टार्टअप इंडिया इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द ... काय असेल विचार करा, व्यवस्थित आन्सर लिहा। मराठी मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना मराठीतून उत्तर सेंड करायला, उत्तर टाईप करायला त्रास जात असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून गुगल इंडिकी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये इंग्लिशमध्ये टाईप केलेलं मराठीत होतं। सपोज तुम्हाला प्रसाद टाईप करायचं आहे तर तुम्हाला सरळ PRASAD टाईप केला तर डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये ते येईल, तुम्ही डाउनलोड करू शकता इन केस जर तुम्हाला कमेंट टाकायला प्रॉब्लेम जात असेल तर। फर्स्ट क्वेश्चन होता स्टार्टअप इंडिया ... चा पुढाकार आहे। आन्सर त्याचं मॅक्सिमम लिहिलेले आहेत, मला दिसत आहे। व्हेरी गुड, असंच अभ्यास करत राहा, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेड या ... शब्दापासून झालेली आहे। उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेंड या ... शब्दापासून झालेली आहे। कोणता असेल ते शब्द व्यवस्थित लिहा। इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी स्क्रीनवर दिसत असेल बॅक साईडला। द वर्ड एंटरप्रेन्योर इज डिराइव्ड फ्रॉम द ... वर्ड एंटरप्रेट. द वर्ड एंटरप्रेन्योर इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड वर्ड एंटरप्रेंड. फ्रॉम द ... वर्ड एंटरप्रेंड. काय असेल त्याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये लिहा। हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। मी ह्याच्यासाठी नाराज आहे की तुम्हाला हा चॅप्टर फक्त 5 मार्कासाठी दिलेला आहे। आई डोंट नो, पण हाँ चैप्टर की लाइकी ये चैप्टर सिर्फ आपको 5 मार्क्स के लिए दिया है। एक्चुअल देखा जाए तो इस चैप्टर की जो एक्चुअल में वैल्यू है वो करीब 15 से 20 मार्क की है, ठीक है। क्वेश्चन नंबर 3 फिल इन द ब्लैंक्स। स्टार्टअप इंडिया भारत सरकारने कधी चालू केला? स्टार्टअप इंडिया भारत सरकारने कधी चालू केला? स्टार्टअप इंडिया भारत सरकारने कधी चालू केला? इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी बॅक स्क्रीनला दिसत असेल क्वेश्चन। स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह स्टार्ट इन ... इयर इन इंडिया. स्टार्टअप इंडिया कधी चालू झाला असेल? मागच्या 5 वर्षामध्येच झालेला आहे। तुम्ही स्कूलमध्ये होता, आय थिंक 7वी 8वीलाच होता, त्यावेळेस स्टार्ट झालेला आहे। करेक्ट, मॅक्सिमम जण आन्सर एकदम योग्य देत आहेत। ओके, ठीक आहे, चलो मूव आउट टू द नेक्स्ट क्वेश्चन। आता जे क्वेश्चन्स विचारणार आहे मी, नेक्स्ट 2 क्वेश्चन्स असतील रिलेटेड टू 1 वर्ड सबस्टिट्यूट। नेक्स्ट 2 क्वेश्चन असतील रिलेटेड टू 1 वर्ड सबस्टिट्यूट। व्यवस्थित पाहायचं आहे आणि आन्सर द्यायचं, ठीक आहे। हां, मॅक्सिमम जणांचे कमेंट सेक्शनमध्ये उत्तर यायले, व्यवस्थित चेक कर, ठीक आहे। हां, क्वेश्चन नंबर 4 1 वर्ड सबस्टिट्यूट। तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे, आर्थिक कृतीसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य। आर्थिक कृतीसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य।
इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी दिसत असेल, अ फंक्शन ऑफ क्रिएटिंग समथिंग न्यू फॉर अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. अ फंक्शन ऑफ क्रिएटिंग समथिंग न्यू फॉर अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. काय असेल आन्सर? ऑब्जेक्टिव्हला फोकस करा. ऑब्जेक्टिव्ह जास्त मार्कासाठी आहेत, ऑब्जेक्टिव्हला लाईटली घ्यायला जमत नाही. ठीक आहे. आर्थिक क्रांतीसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य. आर्थिक क्रांतीसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य. ओके, 4 प्रश्न झालेले आहेत. मॅक्सिमम जणांचे आन्सर यायलेत. बस असंच सपोर्ट पाहिजे, असंच सहकार्य करा. आणखी खूप काही येणारं बाकी आहे. आत्ता जस्ट ऑक्टोबर महिना चालू आहे, त्याच्यानंतर नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे आणि मार्च आहे. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अभी ये हाल है तो सोचो आगे क्या क्या होगा. ठीक है. क्वेश्चन नंबर 5 अँड इंग्लिशमधून मराठी स्टुडंटसाठी. असा उपक्रम ज्यात साहस, अनिश्चितता, जोखीम, नाविन्यता समाविष्ट असते. असा उपक्रम ज्यात साहस, अनिश्चितता, जोखीम, नाविन्यता समाविष्ट असते. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी स्क्रीनवर दिसत असेल. अँड अंडरटेकिंग ऑर ॲडव्हान्स इन्व्हॉल्विंग अनसर्टनिटी अँड रिस्क अँड रिक्युरिंग इनोव्हेशन. इझी आहे, खूप इझी आहे. इझी क्वेश्चन आहे, याचं काय हार्ड नाही आहे. जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पाठ केला असाल तर तुम्हाला लक्षात असेल. आणि पुन्हा रिपीट करायलो, मी एवढं रात्री तुमच्या सगळ्यांना 11 वाजता डिस्टर्ब का करायलो, याचा अर्थ ऑब्जेक्टिव्ह फक्त 20 मार्काला नाहीत. ऑब्जेक्टिव्ह टोटल किती मार्काला आहेत? 40. लक्षात असेल. एवढं ऑब्जेक्टिव्हला लाईटली घ्यायचं नाही. एग्ज़ाममध्ये समोरच्या स्टूडेंट्सला, एग्ज़ाम में सामने वाले स्टूडेंट्स को भीख मांगने से अच्छा आप खुद एक बार पढ़ लो, ताकि आपने जब क्लास या कॉलेज ज्वाइन किया था तब पैसे आपके माँ बाप ने दिए थे, इसीलिए नहीं कि तुम उस सामने वाले स्टूडेंट्स को भीख मांगो. ठीक है. हाँ, नेक्स्ट 5 क्वेश्चन झालेले आहेत. 5 क्वेश्चंस हो गए अब तक. अब जो 2 क्वेश्चंस आने वाले हैं वो है रिलेटेड टू ट्रू अँड फॉल्स. रिलेटेड टू ट्रू अँड फॉल्स. मॅक्सिमम जणांचं काल लास्ट एक्झाममध्ये ट्रू फॉल्स चुकत होते. गडबडीमध्ये त्यांनी क्वेश्चन न ऐकता डायरेक्ट लास्ट एग्ज़ाम जो हमने ऑनलाइन टेस्ट ली थी उसमें मैक्सिमम स्टूडेंट्स ने ट्रू फॉल्स गलत आंसर दिया था, क्योंकि जल्दबाजी के चक्कर में उन्होंने क्वेश्चन पूरा नहीं पढ़ा और पहली आंसर देना चालू किया. जब बाद में मैंने क्वेश्चन पूरा बता दिया था तब उनके दूसरे रिपीट आंसर आना स्टार्ट हुए थे. इसलिए क्वेश्चन पूरा पढ़ लीजिए अच्छा, उसके बाद आंसर दीजिए. ठीक है. क्वेश्चन नंबर 6. कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो. कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो. ॲग्रो टुरिझम कॅन सपोर्ट ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी. ॲग्रो टुरिझम कॅन सपोर्ट ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी. शेतकऱ्याची मुलं आहेत आपल्याजवळ मॅक्सिमम, त्यांना असे प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे. निदान शेतीशी रिलेटेड जर काही सिलेबसमध्ये असेल तर ते तुमचा अभिमान आहे. सिलेबस रिड्यूस जरी झाला असेल तरी तुम्हाला ते यायला पाहिजे. ठीक आहे. 6 क्वेश्चन्स झालेले आहेत. फक्त आता 4 क्वेश्चन्स राहिलेले आहेत. 7, 8, 9, 10. जर तुमचे 6च्या 6 करेक्ट असतील तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही एकदम राडा करायलात. जर चुकले असतील तर तुम्ही पण राडा करा, तुम्ही पण अभ्यास करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. व्यवस्थित आन्सर द्या क्वेश्चन नंबर 7चा. क्वेश्चन नंबर 7 असा आहे, स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा उपक्रम नाही. स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा उपक्रम नाही. व्यवस्थित आन्सर द्या, गडबड करू नका. क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा उपक्रम नाही. ट्रू ऑर फॉल्स? स्टार्टअप इंडिया म्हणायले, फ्रान्स गव्हर्नमेंट म्हणायले, काय नाही तुमचं तुम्हाला माहीत, कारण तुम्हीच स्टुडंट आहात. मी फक्त क्वेश्चन विचारणारा मधला काय म्हणतं हां कटकावळा मराठीमध्ये. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी स्क्रीनवर दिसत असेल, स्टार्टअप इंडिया इज नॉट अन इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्स. स्टार्टअप इंडिया इज नॉट अन इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्स. जेही मुलं लाईव्ह प्रीमियर पाहिलेत त्यांनी स्क्रीनवर टच करा आणि पहा, ती जो लाल कलरची काडी असते ते एकदम एंडला आहे का सेंटरमध्ये आहे. जर ते सेंटरमध्ये असेल तर तुम्ही प्रीमियर 20 ते 25 सेकंद या 40 सेकंद लेट पाहिला, त्यामुळे सगळ्यांचे आन्सर आहे, तुमचे आन्सर मॅच होत नाही आहेत. लाईव्ह प्रीमियर पहा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 जसं की BPL आहे. क्वेश्चन नंबर 8 कोणता आहे? BPL आहे. तुम्हाला आन्सर सांगायचं आहे की याच्यापैकी ऑड 1 कोणता आहे. ठीक आहे. तुम्हाला पाठच झाला असेल आता, तर 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे, तर त्या 4 शब्दापैकी कोणतं शब्द ऑड आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. करेक्ट? हां. तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, ट्रेकिंग,
वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी करणे, बैठे खेळ. ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी करणे, बैठकी खेळ. ट्रेकिंग, वाईल्ड लाईफ स्टडी, हॉर्सबॅक रायडिंग अँड इनडोअर गेम. ह्या चारपैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे? फाइंड ऑड वन कोणता आहे? लेट मी गेस. ट्रेकिंग हे पर्वतावर जाऊन करावं लागते, बरोबर आहे, डोंगरावर वगैरे जाऊन. वन्यजीव अभ्यासासाठी घर सोडून जंगलामध्ये जावं लागते, प्राण्यांच्या मागे 8-8, 9-9 दिवस फिरावं लागतात, तरच तुम्ही त्यांची वाईल्ड लाईफ स्टडी करू शकता, अदरवाईज नाही. आणि घरामध्ये जर घोडेस्वारी केला तर मायबाप घालून तोडवतात, त्यामुळं घरामध्ये घोडेस्वारी करणं जमत नाही, त्यामुळे त्याला बाहेर जावं लागेल. त्यामुळं मला असं वाटते कि याचा आंसर असेल, मुझे ऐसे लगता है कि इसका आंसर होगा इंडोर गेम्स, बैठे खेळ. जसं की पबजी, तुम्ही भलेही मोबाईलमध्ये तुम्ही डोंगरावर जा, तुम्ही स्कूलला जा, कुठेही जा त्याच्यामध्ये पबजीमध्ये, पण घरी बसून ते गेम खेळल्यामुळे पबजी हे इंडोर गेम आहे. ठीक आहे, मेंटली आउटडोर आहे पण फिजिकली इंडोर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा आन्सर इंडोर गेम असेल. करेक्ट. पोचिंकीला जा, कुठेही जा, पण ते इंडोर आहे. करेक्ट. हां, सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, त्याच्यापैकी तुम्हाला बंपेलात ऑड वन आउट कोणता आहे ते सांगायचं. कमेंट सेक्शनमध्ये ऑड कोणता आहे फक्त एवढंच सांगायचं. ठीक आहे. संज्ञापन, प्रवर्तक, स्वयंचालक, निष्क्रिय. संज्ञापन, प्रवर्तक, स्वयंचालक, निष्क्रिय. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी दिसत असेल. कम्युनिकेटर, इनोव्हेटर, सेल्फ स्टार्टर, इनॅक्टिव्ह. कम्युनिकेटर, इनोव्हेटर, सेल्फ स्टार्टर, इनॅक्टिव्ह. अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटते, मी ओसीचा शिक्षक नाही आहे, पण मला असं वाटते की कम्युनिकेटर, इनोव्हेटर, सेल्फ स्टार्टर या शेवटचे तिन्ही शब्द टर आहेत आणि ॲक्टिव्हच्या पुढे टर नाही, त्यामुळे मला असं वाटते ॲक्टिव्ह असेल. बरोबर आहे का नाही माहीत नाही, पण मला असं वाटते की याचा आन्सर इनॲक्टिव्ह असेल. कारण बाकीचे 3 शब्द आहेत ते वरचे ते थोडंसं मोटिवेट करायलेत, पण इनॲक्टिव्ह हे डिमोटिवेट करायलेत, त्यामुळं पण म्हणू शकता. तर मला असं वाटतं निष्क्रिय. तुम्हाला काय वाटतं की त्याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. करेक्ट. लास्ट क्वेश्चन पण फाइंड ऑड वन आउट आहे, जे तुमच्या बुक्समध्ये दिलेलं नाही, पण मला टेस्ट करायचं आहे की किती जण अभ्यास करायलेत आणि किती जण पाहून आन्सर द्यायलेत. टीचरला सगळे उठाठेव माहीत असतात, कसं स्टुडंट्सकडून कोणतं स्टुडंट्स अभ्यास करायले काय नाही जाणून घेतं, बरोबर येते. मी तुम्हाला सांगतो कि किती जण अभ्यास करायले काय नहीं. अभी मैं एक सवाल पूछूंगा, अगर उस सवाल का आंसर आपने दे दिया तो इसका मतलब आपने इस चैप्टर की डीप में पढ़ाई की है. अगर आपको क्वेश्चन नहीं आया तो इसका मतलब आपको इस चैप्टर का अभी भी पढ़ना बाकी है. ठीक है, तो अभी भी मैं 4 क्वेश्चन स्क्रीन के ऊपर बताऊँगा आपको, तो आपको बताना है कि उन 4 में से ऑड वन कौन सा है, BPL वर्ड कौन सा है. ठीक है, तो ये 4 शब्द है जैसे कि आप स्क्रीन के ऊपर देख सकते हो. 4 वर्ड्स: कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, जोखीम घेणे, नाविन्य. कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, जोखीम घेणे आणि नाविन्य. हार्डवर्क, टेक्निकल नॉलेज, टेक रिस्क, इनोव्हेशन. हार्डवर्क, टेक्निकल नॉलेज, टेक रिस्क, इनोव्हेशन. मी 30 ते 40 सेकंड्सचा तुम्हाला टाईम द्यायलो. लेट्स सी किती जणांना आन्सर येते, किती जणांना येत नाही. कमेंट सेक्शन चेक कर, किती जण आन्सर व्यवस्थित द्याले त्यांचे नाव लक्षात ठेवून स्क्रीनशॉट काढून घे. ठीक आहे, नंतर मला दिसतेच तरी पण उगा एक हां, लेट मी चेक. कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, जोखीम घेणे आणि नाविन्य ह्याच्यापैकी ऑड वन कोणता आहे? हार्डवर्क, टेक्निकल नॉलेज, टेक रिस्क अँड इनोव्हेशन. हार्डवर्क, टेक्निकल नॉलेज, टेक रिस्क अँड इनोव्हेशन ह्याच्यापैकी ऑड वन कोणता आहे? 10 सेकंड्स राहिलेले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आन्सर आहे याचं इनोव्हेशन, नाविन्य. कारण कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, जोखीम घेणे हे 3 फीचर्स आहेत, फीचर्स ऑफ एंटरप्रेन्युअर्स. करेक्ट. हां, आणि नाविन्य हे कार्य आहे. लक्षात बसायला तर आन्सर असेल इनोव्हेशन. ओके, दॅट्स इट. एक्झाम इथंच संपलेली आहे, पण क्वेश्चन विचारणं आणखी संपलं नाही. 10 प्रश्न विचारायचे होते, 10च्या 10 झालेले आहेत, पण ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन इथून स्टार्ट होणार आहे. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की कोणीही एक्झाम संपली म्हणून व्हिडिओ बंद करणं, व्हिडिओ पाहणंच थांबवू नका. ठीक आहे, आणखी खूप काही आहे, थोडंसं मला सपोर्ट करा प्लीज, फक्त 5 to 10 मिनिट्स. ठीक आहे. तर चॅप्टरचं नाव
एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट आहे आणि स्टार्टअप इंडियामध्ये स्टार्ट झालेला आहे 2016ला. ठीक आहे. तर मी इथं स्क्रीनवर तुम्हाला काही फोटोज दाखवणार आहे. तुम्हाला गेस करायचं आहे की त्या एंटरप्रेन्योरचं नाव काय. स्टार्टअप इंडिया चॅप्टर चालू आहे. इंडियामधले एंटरप्रेन्योर्सचे नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ॲटलिस्ट टॉप 5 यंग एंटरप्रेन्योर्स कोण आहेत ह्याचे तरी नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कारण तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, एक बटन दाबले की गूगल येते आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लगेच भेटतात. आपके पास मोबाइल है, एक बटन दबाए तो गूगल आ जाएगा और जो भी आपका क्वेश्चन है 1 मिनट के अंदर आंसर आ जाएगा. इसका मतलब आपको सारे के सारे आंसर्स मालूम होना चाहिए. तो अभी मैं स्क्रीन के ऊपर आपको कुछ फ़ोटोज़ दिखाऊंगा. वो फ़ोटोज़ देखने के बाद आपको बताने का है कि उस एंटरप्रेन्योर का नाम क्या है. करेक्ट. स्टार्टअप इंडिया में कब स्टार्ट हुआ था? 2016 में. तो आपको पता होना चाहिए कि इंडिया में कौन से एंटरप्रेन्योर्स हैं. ठीक है. अब ये जो फ़ोटो देख रहे हो आप, उसमें एक तो मोदी जी है. करेक्ट. उसके साथ एक लड़का है. मोदी जी के साथ एक लड़का है. अगर आप इस लड़के का नाम जानते हो तो उसका नाम आपको कमेंट सेक्शन में कमेंट करना पड़ेगा. ठीक है. 21 ईयर्स ओल्ड था जब इसने स्टार्टअप स्टार्ट किया था इंडिया में 2030 में अराउंड. और ये उस वक्त की फ़ोटो है जब मोदी जी ने 2016 में स्टार्टअप इंडिया का प्रोग्राम लॉन्च किया था. और जब ये लॉन्चिंग हुआ था तब वो लॉन्चिंग का प्रोग्राम इसके हाथ से हुआ था, इस बंदे के हाथ से, क्योंकि ये इंडिया का टॉप एंटरप्रेन्योर है अंडर 25. जब अब उसकी एज थोड़ी सी ज़्यादा है, लेकिन जब 2016 में 25 से कम था तब की फ़ोटो है. इसका नाम कमेंट सेक्शन में बताना पड़ेगा. चेक कर कमेंट में कोई बताए क्या. आया आंसर कमेंट में? कितने? 2-3 आए. करेक्ट. इसका नाम है रितेश अग्रवाल, फाउंडर ऑफ ओयो रूम्स. अगर आपको मालूम है, एक बहुत बड़ी चेन है, होटल रूम चेन. तो उस स्टार्टअप का ये फाउंडर था जिसने 2009 से स्टार्ट किया था ओरिएंटल प्राइवेट लिमिटेड या ऑन योर ओन लिमिटेड, जिसका शॉर्ट फॉर्म बाद में हुआ ओयो. ठीक है. नेक्स्ट चलते हैं. अब इसकी फ़ोटो देखिए. ये दिखने में थोड़ा सा आपको यंग एंटरप्रेन्योर नहीं लगेगा, लेकिन जब इन्होंने कंपनी स्टार्ट की थी तब एक यंग एंटरप्रेन्योर थे. और इनके कंपनी ने FMCG सेक्टर में, FMCG सेक्टर मतलब चना, आटा, पेस्ट वगैरह ये सब, इन सेक्टर में इनकी कंपनी ने अब तक इंडिया के जितने भी कंपनीज थे FMCG मार्केट सेक्टर में, सारा का सारा मार्केट शेयर 30% मार्केट शेयर इनकी कंपनी ने कैच कर लिया. आपको बस इनका नाम बताना है. इनके कंपनी का, अगर आपकी इन कंपनी का नाम सुनोगे तो इस कंपनी का फेस अलग ही लोग है, लेकिन एक्चुअल में उसके बैक एंड में इस आदमी का दिमाग काम करता है. आपने पतंजलि का नाम सुना होगा. जब मैं पतंजलि का नाम लेता हूँ कि आपके दिमाग के सामने बाबा रामदेव की फ़ोटो आ जाती है, लेकिन बाबा रामदेव बस नाम के लिए, असली काम तो ये बंदा करता है. ये इंडिया का टॉप एंटरप्रेन्योर है अंडर 35 या अंडर 40 में. चेक कर कमेंट में कोई इसके बारे में इंफॉर्मेशन दे रहा है क्या. दिया कितने? 3-4 लोगों ने दिया. करेक्ट. इसका नाम है आचार्य बालकृष्ण और ये इंडिया का टॉप एंटरप्रेन्योर में से एक है. लास्ट फोटो. अब इस एंटरप्रेन्योर का नाम आपको बताना ही पड़ेगा, क्योंकि आपने इसका जो प्रोडक्ट है, इसका जो स्टार्टअप है, ये बहुत यूज़ किया है. इस बंदे का नाम बता दीजिए. अब जो फोटो में देख रहे हो चश्मा वगैरह पहनकर, पेटीएम का नाम सुना है. पेटीएम इंडिया में कब फेमस हुआ? 2014 एंड 15 में लॉन्च हुआ था आई थिंक. तब फेमस नहीं हुआ, लेकिन जब डीमोनेटाइजेशन हुआ नवंबर 2016 में, तब रातों रात इस कंपनी का टर्नओवर पिछले 2 साल में जितना नहीं हुआ, उस 2 दिन में इस कंपनी का टर्नओवर उतना हुआ. ये पेटीएम के मालक है. इन्होंने पेटीएम का स्टार्टअप स्टार्ट किया था इंडिया में. आपको बस इनका नाम बताना है. एक्चुअल में जो यूएसए में पेपैल है, उस कंपनी को इसने कॉपी किया था और इन्होंने पेटीएम का कंपनी तैयार की थी. करेक्ट. इनका नाम है विजय शेखर शर्मा. ये पेटीएम के ओनर है. ठीक है. थैंक यू सो मच. आपने एक्चुअल में बुक्स के नीचे जो नॉलेज है वो तो गेन कर लिया, लेकिन एक्चुअल वर्ल्ड में जो एंटरप्रेन्योर्स है उनके भी नाम आपको पता है. ये एक अच्छी न्यूज़ है. ठीक है. अब थोड़ा सा इंपॉर्टेंट डिस्कशंस करते हैं इस टॉपिक से रिलेटेड. जिस वजह से मैं थोड़ा सा मूड मेरा ऑफ था, क्योंकि जब मैंने एक्चुअल में, मैं अकाउंट का टीचर हूँ, ओसी मैंने एक्चुअल में सबसे ज़्यादा पढ़ाई करी थी ओसी में 12th स्टैंडर्ड में, और उससे भी ज़्यादा पढ़ाई कर रही थी अब आउटस्टैंडिंग अक्टूबर के चैलेंज में.
ताकि कोई मेरे से ऐसे मिस्टेक ना हो जाए जिसकी वजह से स्टूडेंट का नुकसान हो। इसीलिए दिन रात आपकी ओसी की बुक्स पढ़ना चालू है और कितना अच्छे से पूरा का पूरा नॉलेज कितने आसान शब्दों में आपको दे सकूं, इतना ही फोकस उसके इस चीज़ के ऊपर मेरा फोकस है। अदरवाइज़ मुझे कोई इंटरेस्ट नहीं था, लेकिन मैक्सिमम स्टूडेंट्स जो ऑनलाइन प्लेटफॉर्म पे कुछ स्टूडेंट्स अपने नेबर का मोबाइल इस्तेमाल कर रहे हैं, कि स्टूडेंट्स के पास डाटा के लिए पैसे नहीं है, और वो स्टूडेंट्स कमेंट सेक्शन में कॉन्स्टेंटली कमेंट कर रहे हैं, नॉट ओनली फॉर मेरे यूट्यूब चैनल पे, अदर यूट्यूब चैनल पे भी, कि सर हमें अदर का कुछ सिखाओ, अदर का कुछ सिखाओ, एटलीस्ट पासिंग तक हमको कुछ सिखा दो। तो इसीलिए मैंने चैलेंज आप सारे स्टूडेंट्स के लिए लाया कि एटलीस्ट मैं उनको ज़्यादा से ज़्यादा नहीं, लेकिन कुछ ऑब्जेक्टिव या कुछ इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दूँ ताकि वो चैप्टर उनको समझ सके और वो पास हो जाए। ठीक है, हाँ, तो ये चैप्टर आपको 5 मार्क्स के लिए, कितने मार्क्स के लिए? टोटल 5 मार्क्स के लिए। अगर एक्चुअल में देखा जाए तो इस चैप्टर की वैल्यू 20 to 30 मार्क्स के लिए, एक्चुअल में इस चैप्टर की वैल्यू कितना है? 20 to 30 मार्क्स। लेकिन नज़रिया होना चाहिए इस चैप्टर को पढ़ने के लिए। जिस भी किसी ने भी इंसान ने आपका ये पेपर पैटर्न सेट किया है, पेपर पैटर्न में कुछ प्रॉब्लम नहीं है, लेकिन चैप्टर वाइज जिस भी इंसान ने वेटेज सेलेक्ट किया है कि ये चैप्टर 12 मार्क्स के लिए, ये चैप्टर 5 मार्क्स के लिए, तो उस इंसान ने मेरे हिसाब से नशे में उस मार्क सिस्टम को ये किया है, क्योंकि इस चैप्टर की जो वैल्यू है वो कम से कम 15 मार्क्स तो कहीं पे भी नहीं है। वो 8वां चैप्टर, लास्ट चैप्टर जिसका नाम विपणन है, उसकी वैल्यू 5 मार्क्स की भी नहीं है, तो उस चैप्टर को इन्होंने 15 से 20 मार्क्स के लिए कर दिया, और इस चैप्टर की वैल्यू सिर्फ 5 मार्क्स कर दी। क्यों कर दी, क्या नहीं, थोड़ा रुको, आपको पता चलेगा। सबसे पहले 5 मार्क्स के लिए अब क्या आने वाला है, कम से कम भी 5 मार्क्स के लिए, ज़्यादा से ज़्यादा भी 5 मार्क्स के लिए, मतलब ऑब्जेक्टिव्स भी 5 मार्क्स में इसी में आए इंक्लूड होंगे, और नहीं आएगा तो भी क्वेश्चन ऑब्जेक्ट आएगा। ठीक है, स्टेप बाय स्टेप मैं आपको बता देता हूँ कि अगर इस चैप्टर का क्वेश्चन आता है तो वो आएगा क्वालिटीज़, एक थोड़ा सा पोर्शन इन्होंने रिड्यूस किया आहे, क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्योर्स, उद्योजकाचे गुण, करेक्ट, हे सिलेबस त्यांनी रिड्यूस केलेला आहे। ते सोडून जे दुसरे 2 आहेत त्यापैकी उद्योजकाचे कार्य किंवा उद्योजकाचे वैशिष्ट्य, करेक्ट, ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन कंपल्सरी येईल, उद्योजकाचे कार्य किंवा उद्योजकाचे वैशिष्ट्य। किती मार्काला? 5 मार्काला। ते पण प्रश्न कितव्यामध्ये येईल? प्रश्न 7व्यामध्ये 5 मार्कासाठी 1 येईल, प्रश्न 7वां 5 मार्कासाठी 1, करेक्ट। किंवा अगर ऐसा नहीं हुआ तो कैसा आएगा? क्वेश्चन नंबर 2 में 2 मार्क्स के लिए 1 आएगा, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म अँड कन्सेप्ट, संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा। जर 5 मार्काचं एक क्वेश्चन आलं नाही तर प्रश्न दुसरामध्ये 2 मार्काला एक प्रश्न येईल, संज्ञा संकल्पना स्पष्ट करा, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स अँड कन्सेप्ट्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकतर विचारेल स्टार्टअपवर, एकतर कशाला विचारेल तुम्हाला? स्टार्टअपवर, किंवा एकतर विचारेल उद्योजकवर, करेक्ट, एकतर स्टार्टअप किंवा उद्योजक, स्टार्टअप और एंटरप्रेन्योर में 2 मार्क्स के लिए पूछा जा सकता है। क्वेश्चन नंबर 2 में 2 मार्क्स के लिए एक क्वेश्चन पूछा जा सकता है, और क्वेश्चन नंबर 3 में 3 मार्क्स के लिए एक केस स्टडी आपको पूछी जा सकती है। क्वेश्चन नंबर 3 में 3 मार्क्स के लिए एक केस स्टडी आपको पूछी जा सकती है। घटना परिस्थितीचा अभ्यास करा, जे की चॅप्टरच्या बॅक साईडला दिलेला आहे, सोहम बबड्या, हां, सोहमच्या नावाने जे क्वेश्चन दिलेला घटना परिस्थितीचा अभ्यास करा ते येऊ शकते। संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा 2 मार्काला, घटना परिस्थितीचा अभ्यास करा 3 मार्काला, टोटल 3 आणि 2 किती झाले? 5। असं जर झालं नाही तर घटना परिस्थितीचा अभ्यास करा 3 मार्काला एक क्वेश्चन येईल, आणि 2 मार्काला या चॅप्टरमधले ऑब्जेक्टिव्स येतील। मॅक्सिमम चान्सेस आहेत उद्योजकाचे वैशिष्ट्य किंवा उद्योजकाचे कार्य ते जर आले नसतील तर मग हे येईल। त्यामुळं क्वेश्चन नंबर 7 ह्या ज्या चॅप्टरच्या बॅक साईडला क्वेश्चन नंबर 7 आहे ते कंप्लीट करा। क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 ह्या चॅप्टरचे सर्वात इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, ऑलमोस्ट क्लिअर झालेला आहे। आजची जो ऑनलाइन टेस्ट थी, आज की जो ऑनलाइन टेस्ट थी वो ऑलमोस्ट क्लियर हो गई है। मैं ये बता रहा था कि जिस किसी ने भी इस चैप्टर को 5 मार्क्स दिए हैं, अगर वो मुझे मिल जाता है तो एक ना एक उसका गाल लाल होगा ही। अब आप पूछ रहे हो कि सर ये क्या बात कर रहे हो, क्योंकि अगर देखा जाए तो जो बाकी चैप्टर्स है जिन्होंने 15 से 20 मार्क्स 20 मार्क्स के लिए दिए, उस चैप्टर में कुछ भी नहीं है अलावा ज़्यादा से ज़्यादा सिलेबस से।
ज़्यादा सिलेबस है इसीलिए ज़्यादा मार्क्स दिया है, ज़्यादा कुछ भी नहीं है, लेकिन ये चैप्टर डिज़र्व करता था कि ये चैप्टर 15 से 20 मार्क्स के लिए होना चाहिए, क्योंकि इस चैप्टर में आपकी पूरी की पूरी लाइफ है। अगर आपका इस चैप्टर के देखने को नज़रिया हो तो अगर आप एक सक्सेसफुल इंसान बनना चाहते हो, अगर आप लाइफ में कुछ हासिल करना चाहते हो, तो आपका इस चैप्टर को देखने का नज़रिया एक बहुत अलग लेवल पे होना चाहिए। जहाँ सारे स्टूडेंट्स इस चैप्टर को सिर्फ 5 मार्क्स के लिए देख रहे हैं, आपका नज़रिया इस चैप्टर को आपकी पूरी लाइफ से होना चाहिए। आप बस इतना एक ही काम कीजिए कि जो इस चॅप्टर में क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्योर्स, उद्योजकाचे वैशिष्ट्य, उद्योजकाचे गुण व उद्योजकाचे कार्य, ये जो 3 क्वेश्चंस है, इन 3 क्वेश्चन में जो पॉइंट्स हैं वो सारे के सारे पॉइंट्स आप एक पेपर पर लिख दीजिए। वो सारे के सारे पॉइंट्स आप एक पेपर पे लिख दीजिए और असल ज़िंदगी में उन पॉइंट्स का मतलब समझने की कोशिश कीजिए। जितने भी सक्सेसफुल लोग हैं जिनके आप यूट्यूब पे अगर आप सर्च करते हो हाउ टू सक्सेसफुल इन लाइफ, या किसी भी वीडियो इन्फ्लुएंसर को या मोटिवेशनल स्पीकर को अगर आप फॉलो करते हो, तो उनके जितने भी वीडियोज़ है 25-25, 40-40 मिलियन व्यूज़ वाले, तो उन व्यूज़ में, उन वीडियोज़ में इन वर्ड्स का जिक्र किया हुआ है। जितने भी आज तक लोग सक्सेसफुल हुए हैं वो इसी क्वालिटीज़ के ऊपर सक्सेसफुल हुए हैं। लेकिन बोर्ड्स ने आपको ये चैप्टर कितने मार्क्स के लिए दिया है? सिर्फ 5 मार्क्स के लिए। कितने मार्क्स के लिए? सिर्फ 5 मार्क्स के लिए। मैं अकाउंट टीचर हूँ, लेकिन जब मैं ओसी के बारे में पढ़ता हूँ, लेकिन खास तौर पर जब मैंने ये चैप्टर कल रात से पढ़ना स्टार्ट किया था, क्योंकि आज मुझे इसके ऊपर वीडियो बनाने का था, और जब मैं पढ़ा और जब ये वर्ड्स मेरे कान के ऊपर आ गए थे एक एक, मुझे अपने एक्सपिरियंस से उस वर्ड का और अधिक से मतलब पता चला। ठीक आहे, मॅक्सिमम स्टुडंट्स आता जे व्हिडिओज पाहिलेत ते मराठी मीडियमचे, करेक्ट। आणि तुमच्या प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की इथून पुढे 6 वर्षानंतर मला सक्सेसफुल व्हायचं आहे, मला CA व्हायचं आहे, मला CS व्हायचं आहे, मला CMA व्हायचं आहे, माझ्या नावापुढे 3 शब्द लागायला पाहिजे, माझ्या नावापुढे CS लागायला पाहिजे, माझ्या नावापुढे CA लागायला पाहिजे, मला एक यशस्वी उद्योजक व्हायचं आहे, मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे। हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त ओसीचे 5 पॉईंट लक्षात ठेवलं, अकाउंट्स एक चॅप्टर लक्षात आलं, किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स पडले, किंवा अकाउंटचे सगळे जर्नल एंट्री पार्ट झाले, किंवा 10चे 10 मार्क्स पडले, ह्याच्यावरून तुमचं लाईफचं सक्सेसफुल व्हायचं रेशो ठरत नाही। हे फक्त टेम्पररी असतं। तुम्ही जिथं अभ्यास करायला जात 12थमध्ये, हे फक्त एवढंच कळतं की तुम्ही 12थमध्ये किती अभ्यास केलात काय नाही। सपोज तुम्हाला कोणी विचारलं की यशस्वी उद्योजकाचे 5 वैशिष्ट्ये सांग, तुम्ही ॲटोमॅटिकली 5 सांगता, पण हे कधी आत्मसात होते, कधी एक्झिक्युटेड होते, कधी तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होते, तुम्ही ते जे पॉईंट वाचला त्याचं ॲक्च्युअल लाईफमध्ये काही अंमलात आणला का? आता जसं की मी पॉईंट्स काढलेलं आहे, का मला थोडंसं राग आहे चॅप्टरबद्दल किंवा बोर्ड्सबद्दल, या चॅप्टर 5 मार्काला द्यायला तुम्हाला कळेल। ठीक आहे, फक्त तुम्ही थोडंसं व्हिडिओ पहा, 5 मिनटाच्यात मी एक्सप्लेन करून सांगेन। तर फर्स्ट ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक पॉईंट्स आहे, त्या 3 क्वेश्चनमध्ये एक पॉईंट आहे फ्युचर फॉरसाईट, भविष्यातील दूरदृष्टी। आता भविष्यातील दूरदृष्टी म्हणजे काय की आज मी जे अभ्यास करायलो आणि आज माझं जे स्वप्न आहे, मला CA व्हायचं आहे, मला CS व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी किती रुपये लागतील, त्याच्यासाठी किती फायनान्शियल माझ्या फॅमिलीचे एक्सपेन्स होणार आहे, त्यासाठी मला काय काय गोष्टी करावं लागतात, काय काय सॅक्रिफाईस करावं लागतात, ह्या गोष्टीचा विचार करणे म्हणजेच फ्युचर फॉरसाईट। पण आपण कधी विचार केलाच नाही। आपण काय फक्त पाठ करायला भविष्यातील दूरदृष्टी, भविष्यातील दूरदृष्टी, भविष्यातील दूरदृष्टी, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा अर्थ काय की इन फ्युचर जे पण तुम्हाला अवलंब करायचा, इन फ्युचरमध्ये जे पण तुमच्यासोबत होणार आहे त्या गोष्टीचा अगोदरपासून विचार करणे की मी असं असं केलं तर असं होणार, किंवा मी ह्या कोर्सला गेलं तर मी लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो का, मला अकाउंट्समध्ये चांगले मार्क्स पडतात पण मला इंग्लिशमधले थेरी समजत नाही, मी CAला जायला पाहिजे का, माझ्या फॅमिलीचे पैसे खर्च करायला पाहिजे का, हे जेव्हा विचार करायला स्टार्ट करता तेव्हाच ॲक्च्युअलमध्ये तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुलचं लॅडर एक एक स्टेप चालत असता। त्यालाच म्हणतात भविष्यातील दूरदृष्टी, फ्युचर फॉरसाईट, करेक्ट। आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, स्ट्रॉंग वर्क इथिक्स। एंटरप्रेन्योरचे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे जे की खूप मला मोटिवेट केलेलं आहे, ते म्हणजे स्ट्रॉंग वर्क इथिक्स। स्ट्रॉंग वर्क इथिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, कामाची योग्य नीती, जो पण तुम्ही काम कराल त्याची योग्य नीती। ह्याच्यामध्ये एक $1 मिलियन लाईन आहे या चॅप्टरच्या एकच वाक्यामध्ये, काय सांगितलेलं आहे, कामाच्या ठिकाणी असो किंवा नसो तिथे त्यांचे लक्ष असते।
कामाच्या ठिकाणी असो किंवा नसो तिथे त्यांचे लक्ष असते. तर विचार करा की तुम्ही तुमचं जे एम आहे, तुमचं जे गोल आहे तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही त्याच्याबद्दल दिवसातून किती वेळेस विचार करता. ज्यावेळेस अभ्यास करायला त्यावेळेस विचार करताच, पण अभ्यास सोडून बाकी टाईमला तुम्ही त्याच्याबद्दल विचार करतात का? काहीच करत नाहीत. आपण फक्त ऑनलाईन क्लाससाठी एकत्रित येता, बोलता, थोडासा अभ्यास करता, क्लास संपला, मोबाईल बटन एम. सर पण आजकाल ॲप्लिकेशनसारखं झालेलं आहे, इच्छा असेल तरच क्लास, अदरवाईज बंद आणि विषय संपला. 24/7 तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट चालत राहिली पाहिजे की मला हे करायचं आहे, मला हे व्हायचं आहे. सतत तुमच्या दिमागामध्ये ती गोष्ट चालत राहिली पाहिजे, तरच तुमचं दिमाग ठिकाणावर असते. अदरवाईज नको त्या गोष्टीमध्ये तुम्ही कान खुपसता. त्यामुळं स्ट्रॉंग वर्क इथिक्स ह्या पॉईंटचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑलवेज तुमचं लक्ष तुमच्या त्या स्वप्नावर केंद्रित केलं पाहिजे. पण आपलं तसं नाही. आपल्याला फक्त एकच, स्ट्रॉंग वर्क इथिक्स, योग्य कामाची निश्चिती, कामाची योग्य नीती, बस एवढंच. असं केलं तर 5 पैकी 5 मार्क मिळतात, पण लाईफमध्ये सक्सेसफुल होत नाही. या धड्यातलं प्रत्येक शब्दाचा अर्थ बारकाईने लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाताल. आज तुम्हाला फक्त मोटिवेशनल लेक्चर वाटायला आहे, पण जेव्हा तुम्ही लाईफच्या एका वळणावर जाता आणि तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी 5-6 वर्ष टाईम देता, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये फेल्युअर येते, त्याच्यानंतर तुम्हाला एक एक शब्दाचा अर्थ कळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मुलं आहेत जे 12वी नंतर CAला गेलेले आहेत, वयाच्या 18व्या वर्षी CA स्टार्ट केलेलं आहे, तर वयाच्या 28व्या वर्षीपर्यंत त्यांचं CA निघालेलं नाही. वयाच्या 29व्या-30व्या वर्षी CA झालेले आहेत त्यांनी. म्हणजे 12वी नंतर पूर्ण 12 वर्ष दिल्यानंतरच ते सक्सेसफुल झालेले आहेत. लक्षात बसायला, तुम्हाला जर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. पहिली गोष्ट काय सांगितलं होतं मी, फ्युचर फोरसाईट, समोरचा विचार आत्तापासूनच करायचं. त्याच्यानंतर स्ट्रॉंग वर्क इथिक्स, कामाच्या ठिकाणी असो किंवा नसो, आपण अभ्यास करत असो किंवा कॉलेजमध्ये असो किंवा नसो, 24/7 आपल्या माइंडमध्ये आपल्या फ्युचरबद्दल विचार राहिले पाहिजे, तरच लाईफमध्ये आपल्याला ते गोल भेटेल, अदरवाईज नाही. लक्षात बसायला. नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंटच आहे, एकदम इम्पॉर्टंट, जे की मॅक्सिमम पिक्चरच्या डायलॉग्समध्ये पण आहे. टेक रिस्क या चॅप्टरमधला पॉईंट आहे. टेक रिस्क, त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे मराठीच्या मीडियमच्या स्टुडंट्सला, जोखीम घेणे. जोखीम घेण्यामध्ये काय लिहिलेलं आहे, 5 शब्द लिहिलेले आहेत आणि एकदम इम्पॉर्टंट आहेत. ते 5 शब्द म्हणजे काय, येणाऱ्या आव्हानांना समोर जाण्याची तयारी. काही हो दे, चल मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे, किती आबाळ फाटू दे, काही हो दे, कितीही संकट आलं तरी त्याच्यावर पाय ठेवून मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढेन, मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटेन. अशी जेव्हा तुमचं ॲटिट्यूड होते, असं जेव्हा तुमचं मेंटॅलिटी होते, त्यावेळेस तुम्ही एक एक स्टेप आगेकूच करत असता. पण आत्ता जे व्हिडिओ पाहिलेत मॅक्सिमम स्टुडंट्स, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, जेवढेही स्टुडंट्स व्हिडिओ पाहिलेत त्यापैकी मॅक्सिमम जणांना अकाउंट्समधलं प्रत्येक गणित येते, OC मधलं प्रत्येक मुद्दा पाठ आहे, प्रत्येकांना बॉयफ्रेंड आहे, प्रत्येकांना गर्लफ्रेंड आहे. मी तुमच्यावर आरोप करत नाही आहे, लाईफचा पार्ट आहे, असावं, त्याला माझं नकार नाही. पण ते करत 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 फोनवर बोलत बोलत बॅक एंडला तुम्ही जेव्हा सगळं आयुष्यातून मोबाईल वगैरे बंद होतं, संध्याकाळी जेव्हा झोपायची तयारीमध्ये जाता, त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये स्वतःच्या फ्युचरबद्दल विचार येत राहिले पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल आहात. अदरवाईज तुम्ही कॉलेज केलात, कॉलेजच्या एक्झाममध्ये फर्स्ट आलात, गर्लफ्रेंड आहे तुमची, सगळं आहे, पण तुम्ही भविष्याचा विचार करत नसाल तर तुम्ही एकदम अचूक ट्रॅकवर आहात, तुम्ही रॉंग ट्रॅकवर आहात, ज्याचा पश्चाताप तुम्हाला आता नाही, समोर जाऊन येईल. तुमच्या ओळखीमध्ये असे भरपूर जण असतील की जे 10वी 12वीला चांगले मार्क्स घेतलेत, पण त्याच्यानंतर ते अयशस्वी ठरलेत. का? कारण ते अभ्यासात हुशार होते, ते फक्त वर्गात हुशार होते, लेकिन वर्गाच्या बाहेर पण एक दुनिया होती, त्या दुनियामध्ये ते ढ होते. आणि जे मुलगा वर्गात ढ होता ते दुनियाच्या बाहेरच्या दुनियात हुशार होता, त्यामुळे त्यांना लाईफमध्ये सक्सेसफुल झाला. जे हुशार असतात त्यांनी फक्त 5 मार्कासाठी पॉईंट्स पाठ करतात, स्ट्रॉंग वर्क इथिक्स, फ्युचर फोरसाईट, टेक रिस्क, बस एवढंच. पण जे ढ पोरगा असते ॲक्च्युअल डीपमध्ये जाते. माझ्यासारखं कोणतरी असं असते की ॲक्च्युअल याचं मीन काय समजतं आणि लाईफमध्ये सक्सेसफुल होते. मी माझी स्वतःची तारीफ करून घेत नाही, पण माझं नजरिया अशा गोष्टीवर पाहायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट सर्वात 2 इम्पॉर्टंट आहेत, पॅशन आणि डिसिप्लिन. पॅशन हे खूप मोठं शब्द आहे. पॅशन जस्ट मार्क्ससाठी पाहू नका, अर्ध्या मार्क्ससाठी. पॅशन म्हणजे काय, आवड. ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्या मागे जर गेलात तर तुमचं नाव होते.
सचिन तेंडुलकरला क्रिकेटची आवड होती, पॅशन फॉलो केला, आज त्याचं नाव झालं. धोनीला क्रिकेटची आवड होती, पॅशन फॉलो केला, नाव झालं. असे कितीतरी जण आहेत पॅशनला फॉलो केले, त्यांचं नाव झालेलं आहे. जेही तुम्हाला गोष्ट इन फ्युचरमध्ये पाहिजे किंवा इन फ्युचरमध्ये स्वतःला तुम्ही पाहत आहात, त्या गोष्टीमध्ये तुमचं पॅशन आहे का पहा. पॅशन असेल तरच सक्सेसफुल होता, अदरवाईज स्वतःला दोष देत राहता. लक्षात बसायले. तर हे काही गोष्टी आहेत, पॅशन, डिसिप्लिन, फ्युचर फोरसाईट, स्ट्रॉंग वर्क इथिक्स आणि टेक रिस्क. ही जी गोष्टी आहेत हे तुमचं ड्रीम पूर्ण होजेपर्यंत आहेत. म्हणजे तुम्ही CA होजेपर्यंत किंवा एखादा कोर्स जे तुमचं स्वप्न आहे CS होजेपर्यंत. आता टाईम असं येते तुमच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्येच टाईम होते. आजपासून 66 वर्षानंतर, आज तुम्ही 18 वर्षाचे आहात, पण आजपासून एक 6-6 वर्षानंतर जेव्हा तुम्ही 25-26 वर्षाचे असता, त्यावेळेस तुमच्यापैकी काही जण ऑलरेडी CS झालेले असतील आणि काही जण ह्या कोर्समध्ये जाऊन बॅक एंड घेतले असतील, बॅक केले असतील, झेपणा गेले म्हणून सोडून दिलेले असतील आणि एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून असतील. त्यावेळेस पण हे धडा तुम्हाला मदत करते. या धड्याचे मॅजिक ते आहे. 12वीपासून CA व्हायला पण तुमची हे चॅप्टर मदत करते. CA झाल्यानंतर सक्सेसफुल झाला तरी हे चॅप्टर तुमची मदत करते आणि अनसक्सेसफुल जरी झाला तरी हे चॅप्टर तुमची मदत करते. कारण या चॅप्टरमध्ये एक पॉईंट दिलेला आहे, हायली ऑप्टिमिस्टिक, उच्च आशावादी. लाईफमध्ये कितीही संकट येऊ दे, आपण निराश व्हायचं नाही, अपयश आलं तर हतबल व्हायचं नाही, स्वप्न मोठे ठेवायचे. यावेळेस मी नापास झालो ना, ठीक आहे, यावेळेस कमी मार्क पडले ना, पुढच्या टर्ममध्ये जास्त मार्क येईन. यावर्षी माझ्या बिझनेसमध्ये मला लॉस झाले ना, ठीक आहे, नेक्स्ट टर्ममध्ये मी फायदा होईन, पण मी हार मानणार नाही. हायली ऑप्टिमिस्टिक राहायचं, आशावादी राहायचं. नेक्स्ट दिलेला आहे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन फक्त पॉईंट्स नाही. डिटर्मिनेशन या शब्दाचा अर्थ काय? निश्चय. निश्चय म्हणजे काय? एक जर ठरवलं ना, ठरवलं म्हणजे करायचंच. तुमच्यापैकी आता काही जण समोर जाऊन CAचे एक्झाम नापास होतील 1 मार्कानं जर एक्झाम नापास झाला ना, स्वतःला चॅलेंज करायचं, स्वतःला डिटर्मिनेशन करायचं की नेक्स्ट टाईमला 1 मार्क जास्त घेऊन पास होऊन दाखवेन, पास तर काय रँकमध्ये येऊन दाखवेन. असं जेव्हा तुम्ही स्वतःला डिटर्मिनेट करताना, तेव्हा तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होता. मॅजिक या धड्यामध्ये शब्द आहे, मी माझं स्वतःचं सांगत नाही आहे. ह्याच्यापेक्षा एक सर्वात जास्त इम्पॉर्टंट शब्द आहे, ज्याचं तुलनाच होऊ शकत नाही. ते शब्द आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सच्या समोर त्यांनी काय लिहिले? आत्मविश्वास, जे की ॲक्च्युअल अर्थ आहे. आणि त्याच्यापुढे 4 ते 5 ओळीचे एक वाक्य लिहिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? अपयशामुळे खचून जात नाहीत, अपयशामुळे खचून जात नाहीत. म्हणजे एंटरप्रेन्युअर असतात, त्यांना जर अपयश आलं तर त्याच्यामुळे ते खचून जात नाहीत. स्टुडंट लाईफ आहे. लाईफमध्ये जर तुम्ही रिस्क घ्यायचं ठरवला, लाईफमध्ये मोठं स्वप्न बघितला, तर आज ना उद्या अपयश येणारच आहे. जेही लोक सक्सेसफुल झालेले आहेत, तुम्ही कधी ना कधी ते लाईफमध्ये अनसक्सेसफुल झालेले आहेत आणि त्या फेल्युअरच्या सिच्युएशनला ते कसं हँडल केलेत हे ज्यावेळेस तुम्ही निरखून पाहता, त्यावेळेस तुम्ही एक परफेक्ट कॉमर्स स्टुडंट होता. अदरवाईज तुम्ही परफेक्ट कॉमर्स स्टुडंट नाही. तुम्हाला अकाउंटमध्ये 100 मार्क्स पडू दे, तुमची तारीफ आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला समोर जाऊन लाईफमध्ये अनसक्सेसफुल व्हाल, फेल्युअर येईल आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर खचून गेलात, आत्तापर्यंतचे जे 100 मार्क्स मिळवलेले आहेत ते पूर्णच्या पूर्ण वेस्ट आहेत. कारण ज्यावेळेस तुम्ही OCमध्ये कॉन्फिडन्स नावाच्या शब्दाबद्दल चालू होतं, त्यावेळेस तुम्ही फक्त मार्क्सचा विचार केला, पण ॲक्च्युअलमध्ये त्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळंच तुम्हाला पुढे जाऊन ते सिच्युएशन तुमची येणार आहे. त्यामुळे एकच लक्षात ठेवायचं, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असायला पाहिजे. किती लाईफमध्ये अडचणी आले तर खचून जायचं नाही. लक्षात आहे. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट मक्खन एकच शब्द आहे, ते आहे सेल्फ स्टार्टर. सेल्फ स्टार्टर समोर त्यांनी काय लिहिलेलं आहे? स्वयंचालक. आता याचा अर्थ काय? जे काही करायचं असेल ते स्वतः करावे लागेल. जे पण आपल्याला करायचं आहे स्वतः करावं लागेल, कोणावरही अवलंबून राहायचं नाही. बी लाईक सेल्फ स्टार्टर. आता तुम्ही सांगा, ह्या चॅप्टरमध्ये हे एवढे जे पॉईंट्स आहेत, तर एवढे जे तुम्हाला हेल्प करेल इन फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही सक्सेसफुल व्हा किंवा अनसक्सेसफुल व्हा, तर हे चॅप्टर फक्त 5 मार्क्ससाठी असणं योग्य आहे का? आपलं ते पॉईंट नाही, पण तुम्ही जर या चॅप्टरचं डीपमध्ये अभ्यास कराल, ह्या चॅप्टरच्या प्रत्येक गोष्टीकडे जर लक्ष द्याल, तर हे चॅप्टर भले एक्झाममध्ये 5 मार्क्सला असेल, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या चॅप्टरमधले काही शब्द आहेत जे तुम्हाला लाईफ टाईम फॉलो करावं लागणार आहेत. ठीक आहे.
दॅट्स इट. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून क्लास जॉईन केल्याबद्दल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DA2 अकॅडमी. स्टे कनेक्टेड.